मिलती है, वो कुड़ी मेरी सपने में मिलती है। It's Shubham Style. स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे। आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, तुम्ही डेमोमध्ये बघितलाच असेल। तुम्ही असे स्टेटस किंवा रील्स क्रिएट करू शकता, त्यासाठी आपला व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल वापरलेलं आहे या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, त्यातून तुम्ही सर्व मटेरियल फ्रीमध्ये इझिली डाउनलोड करू शकता। तर लवकरात लवकर मटेरियल डाउनलोड करून घ्या। तसंच आजचं आपलं सॉन्ग तुम्हाला मटेरियलमध्ये आणि टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल। तर आज आपला व्हिडिओ आपण CapCut ॲपवरती केलेला आहे। तर CapCut ॲप आणि VPN दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे। तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि हे सगळं CapCut ॲप, VPN आणि सॉन्ग डाउनलोड करून घ्या। तर सिम्पली तुमचा जरा हे वेळ न घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा। तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, CapCut ॲप इथं ओपन करून घ्यायचं आहे। त्याआधी आपल्याला सिम्पली VPN ओपन करून आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होऊन जाईल। तर ते सगळे आपल्याला ॲड्स इथं स्टॉप करून घ्यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, VPN कनेक्ट करून अशा प्रकारे कनेक्टला क्लिक करायचं आहे। VPN कनेक्ट होऊन जाईल। नंतर आपल्याला CapCut ॲप इथं ओपन करून घ्यायचं आहे। पुन्हा न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। तर इथं आपली जी काही मटेरियलची फाईल आहे ती आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला व्हिडिओ आणि फोटो बघायला मिळेल। तर फोटोवर क्लिक करून आपण डेमोसाठी हे इमेज सिलेक्ट करणार आहे। तुम्ही तुमचं कोणताही इमेज सिलेक्ट करू शकता। तर हे इमेज सिलेक्ट करून पुन्हा व्हिडिओवरती यायचं आणि हा जो आपला काही सॉन्गचा व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचा आहे। इथे लेफ्ट साईडला एक ऑप्शन बघायला मिळेल, त्याला क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। नंतर इथे खाली रेशोवरती क्लिक करून 2 नंबरला 900 रेशो मिळेल, तो सिलेक्ट करून ओके करून घ्यायचा आहे। तर जी काय आपली ट्रेलमधील सॉन्गची लेअर आहे म्हणजे व्हिडिओची लेअर आहे त्याला क्लिक करून आपल्यासमोर खाली ऑप्शन्स येतील। तर आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक खाली ऑप्शन मिळणार आहे, त्याला क्लिक करून इथं ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला इथं ही व्हिडिओची लेअरला क्लिक करून डिलीट करून घ्यायचं आहे। नंतर सॉन्गसमोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे सॉन्ग पुढे स्क्रोल करून घ्यायचं आहे। पुन्हा इमेजला क्लिक करून काय व्हाईट कलरची एंडिंग आहे त्याच्यावरती लॉंग प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे ते पुढे स्क्रोल करून घ्यायचं आहे। पुन्हा सॉन्गवरच्या बरोबर एंडिंगला येऊन एक्स्ट्रा पार्ट आपल्याला अशा प्रकारे स्प्लिट करून डिलीट करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्या इमेजला क्लिक करून आपल्याला 2 बटन अशा प्रकारे इमेज इथं झूम करून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे इमेज सेट होऊन जाईल। तर आपली जी काही सॉन्गची लेअर आहे यावरती आपल्याला ते डॉट्स बघायला मिळतील, हे आपले बीट्स आहेत। तर हे बीट तुम्हाला फक्त आपल्या वेळमध्ये डेमोसाठी दिलेले आहेत। तुम्हाला काय करायचं आहे, मी जी ही व्हाईट लाईन त्या बीटवरती घेऊन आलेलो आहे, तुम्हाला ते टायमिंग चेक करायचं आहे। तुमच्या इमेजला क्लिक करून अशा प्रकारे स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करून इमेजचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे पुन्हा पुढच्या बीटला तुम्हाला त्या टायमिंगवरती बघून तुमच्या इमेजचे स्प्लिट करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक बीटवरती टायमिंग चेक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे। तोपर्यंत व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा। तर अशा प्रकारे आपण टायमिंगवरती बरोबर बघून इथं अशा प्रकारे सर्व इमेजेसला इथं स्प्लिट करून घेणार आहे। अशा प्रकारे हे सर्व स्प्लिट होऊन जाईल। नंतर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली सुरुवातीला यायचं आहे। इथं आपल्याला सगळ्यातून बॅक निघून इफेक्टला क्लिक करायचं आहे। तर इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून सिम्पली आपल्यासमोर इथं वेगवेगळ्या कॅटेगरीज ओपन होऊन जातील। इथं स्प्लिट नावाची कॅटेगरी ओपन करून मिरर 3 लेयर्स नावाचा एक इफेक्ट मिळेल, तो क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे। नंतर याची जी काही लेंथ आहे अशा प्रकारे आपल्याला एंडिंगवरती लॉंग प्रेस करून इथं पुढच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। नंतर ॲडजस्टला क्लिक करून आपल्याला फिल्टर पूर्णपणे 0 करून घ्यायचं आणि आपल्याला अशा प्रकारे तो व्हर्टिकली जी काही इमेज आहे तिथं अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि नंतर ओके करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला यातून बॅक निघून पुन्हा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं ओपनिंग क्लोजिंगची कॅटेगरी मिळेल, तर ओपनिंग क्लोजिंगची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे। इथे हॅलो ब्लर नावाचा एक इफेक्ट मिळेल, त्याला क्लिक करून तो ओके करून घ्यायचं आहे। याची लेंथ आपल्याला बरोबर बीटवरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा काय करायचं आहे, बॅक निघून बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला वेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज बघायला मिळतील। इथं ग्लोविंग लाईन्सची आपल्याला कॅटेगरी सिम्पली पुढे बघायला मिळणार आहे, ती इथं आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला एक घोस्ट नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे, तो इथं ॲड करून ओके करून घ्यायचा आहे। याची लेंथ आपल्याला 3 लेअरची लेंथ आपल्याला इथं बरोबर सेट करून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं आहे, आपला जो काय पुढचा 2 बीटमधला जो काय स्प्लिट आहे त्या स्प्लिटला क्लिक करायचं आहे। इथे कॅमेरावरती क्लिक करून कॅमेरावरती आल्यानंतर आपल्याला इथं पुल इन टू नावाचं एक ॲनिमेशन म्हणजे ट्रान्झिशन बघायला मिळणार आहे, ते ॲड करून इथे ओके करून घ्यायचं आहे। नंतर इथे ॲप्लाय टू ऑल करून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं आहे, इथं ट्रान्झिशन ॲड होऊन झाल्यानंतर आपल्या बरोबर त्या बीटवरती यायचं आहे। पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला पुढे जाऊन एक नाईट क्लबची कॅटेगरी मिळणार आहे, तर सिम्पली ती इथं ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला स्प्लिट फ्लिकर नावाचा एक इफेक्ट बघायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे इथे इफेक्ट मिळेल, तर तो ॲड करून ओके करून बरोबर अशा प्रकारे याची लेंथ जी काय त्या बीटवरती इथं सेट करून घ्यायचं आहे, बरोबर बीटवर सेट झाली पाहिजे। पण पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या बीटवरती यायचं आहे। बॉडी इफेक्टला क्लिक करून ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी पुन्हा येतं आपल्याला इथं। मग अशी जी आपण ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन केलेली ती आपण सिम्पली पुन्हा ओपन करून घेणार आहे आणि आपल्याला वेगळ्या प्रकारचे इफेक्ट इथं बघायला मिळतील। तर आपल्याला हिल फायर नावाचा एक इफेक्ट मिळतो, तो सिम्पली इथे ॲड करून ओके करून बरोबर याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत आपल्याला ते एक्सटेंड करून घ्यायचं आहे।
पुन्हा पुढच्या बीटवरती येऊन पुन्हाच एकदा आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करून इथं आपल्याला एक क्लोन नावाची कॅटेगरी मिळणार, सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे आणि डोपलिंगर नावाचा एक इफेक्ट मिळणार, तो सिम्पली ॲड करून तो ओके करून बरोबर याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे आपल्याला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पुन्हा पुढच्या बीटला येऊन बॉडी इफेक्टला क्लिक न करता व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला पुढे जाऊन एक बटरफ्लायज म्हणून एक कॅटेगरी मिळणार आहे, ती सिम्पली तो ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट मिळतो, सिम्पली ॲड करून तो ओके करून घ्यायचं आहे. याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. तर पुन्हा आपल्याला इथे एक बरोबर त्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. तर इथं आपल्याला एक रेट्रोची कॅटेगरी मिळणार आहे. त्या बटरफ्लायच्या थोडंसं माग आपल्याला रेट्रोची कॅटेगरी तर मिळणार आहे, ती तो ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला वेगळ्या प्रकारचे इफेक्ट बघायला मिळतील. इथं आपल्याला रोलिंग फिल्म नावाचं एक ॲनिमेशन म्हणजेच इफेक्ट बघायला मिळणार आहे, तो शोधून घ्यायचा आणि सिम्पली क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे इथं Shubham ॲड Styles. करून घ्यायचं आहे. नंतर याची लेंथ आपल्याला बरोबर त्या बीटपर्यंत बरोबर सेट करून घ्यायचं आहे. तर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा त्या बीटला बरोबर पुढच्या बीटला बॉडी इफेक्टला क्लिक करून इथं आपल्याला हॉल्युसिनेशनची कॅटेगरी मिळणार, ती ओपन करून घ्यायचं आहे. हॉल्युसिनेशनमध्ये आपल्याला इथे अनडिरेक्शनल म्हणून एक इफेक्ट मिळेल, तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे आणि ओके करून बरोबर पुढच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. नंतर शेवटच्या बीटवरती येऊन आपल्याला पुन्हा इथे व्हिडिओ इफेक्टची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला शेवटला स्प्लिट नावाची कॅटेगरी मिळेल, ती ओपन करून इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मल्टी स्क्रीन नावाची कॅटेगरी मिळेल, ती सिम्पली त्याला ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. लेंथ ऑटोमॅटिक पुढेपर्यंत सेट होऊन जाईल आणि ॲडजस्टला क्लिक करून आपल्याला टेक्स्चर 0 करून घ्यायचं आहे, कलर 0 करून घ्यायचं आहे. ब्लर थोडंसं आपल्याला इथं 10पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि शार्पन आपल्याला इथं अशा प्रकारे 17 ते 18पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा ऑटोमॅटिक हे सेट होऊन जाईल. नंतर सुरुवातीला तुम्ही बॅक निघून ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आपली जे काही मटेरियलची फाईल आहे ती ओपन करून आपल्याला फोटोवरती क्लिक करून आपलं हे काही स्पेशल पेज आहे ते ॲडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आणि साईडला हे कट करून घ्यायचं आहे. नंतर एंडिंगवरती लॉंग प्रेस करून याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत अशा प्रकारे इथे वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे ही जी काही आपले 3 इमेजची जी काही लेअर आहे हा या बरोबर बीटवर समजा बीटवरती येऊन हे आपल्या PNGला इथे स्प्लिट करून घ्यायचं आहे. नंतर या सगळ्यात पहिल्यांदा ते PNG आहे ते आपल्याला अशा प्रकारे 2 बोटाने इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर इथे खाली आपल्याला एक कॉपीचा ऑप्शन बघायला मिळणार आहे, तर पुढं स्क्रॉल करून कॉपीचा ऑप्शन कॉपी करून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं, समोर त्याच्यावरती लॉंग प्रेस करून अशा प्रकारे ही लेअर पुढे घेऊन यायचं आहे आणि पुन्हा ह्याला क्लिक करून अशा प्रकारे हे 2 लेअर होऊन जातील. दुसरी लेअर आपल्याला अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं, आपली जी काय मेन इकडे पुढं जी लेअर राहिलेली आहे त्याला क्लिक करून इथं आपल्याला लेफ्ट साईडला कोपऱ्यात घेऊन यायचं आहे. आपल्याला हे बोट स्टेबल ठेवून आपल्याला अशा प्रकारे एक दुसरं बोट वरती स्क्रॉल करत जायचं आणि 12पर्यंत आपल्याला हे 15पर्यंत करून घेऊन इथं सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ जे क्रिएट झालेला आहे त्याला सेव्ह करण्यासाठी सिम्पलीवरती आपल्याला ॲरो चिन्हावरती क्लिक करून इथं अशा प्रकारे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि HDमध्ये व्हिडिओ गॅलरीच सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जर काय प्रॉब्लेम असेल तर मला इंस्टावरती मेसेज करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.